विद्यार्थी मित्रांनो, आज आपण नळ आणि टाकी या विषयावर एक व्हिडिओ घेऊन येत आहोत. पी या नळाने एक टाकी भरण्यास 10 तास लागतात. तसेच क्यू या नळाने ती टाकी रिकामी होण्यास 14 तास वेळ लागतो. दोन्ही नळ एकाच वेळी सुरू केले, परंतु 7 तासानंतर नळ क्यू बंद केला तर पूर्ण टाकी भरण्यास एकूण किती वेळ लागेल? तर हे प्रश्नाचं उत्तर सोडवण्यासाठी पी सर्वात आधी आपल्याला पी या नळाने किती टाईम लागत आहे? 10 तास लागत आहेत. तर क्यू या नळाने 30 टाकी रिकामी होण्यासाठी किती तास लागत आहेत? 14. 10 तास भरण्यासाठी लागत आहेत म्हणून प्लस, आणि टाकी रिकामी होण्यास 14 तास लागत आहेत म्हणून मायनस. या दोघाचा LCM काढायचा आहे. तर 10 आणि 14चा LCM होते 70. तर बघा, पी हा नळ एक टाकी 70 दिवसात भरते. तर एका दिवसात तो किती टाकी भरत असेल ते काढण्यासाठी आपल्याला 70ला 10ने भाग द्यावा लागेल. तर 70 भागिले 10 तर 7 येणार. म्हणजे एका दिवसाला 7% म्हणजे 7 भाग भरला जाते टाकीचा. तसेच क्यू हा 14 तासात रिकामी करतो. त्यामुळे आता बघा, 70ला 14ने भाग द्या, किती येईल? 5 येणार. हा रिकामी करत आहे म्हणजे मायनस आहे. तर बघा, दोन्ही मिळून म्हटलं आहे तर 5 प्लस 5 आणि प्लस 7 आणि मायनस 5. तर प्लस मायनस मायनस 7 मधून 5 गेले, किती उरले? 2 उरले. तर प्लसचे 2 झाले, म्हणजे ते टाकी भरण्यासाठी किती? 2. दोघं मिळून एका दिवसात फक्त 2 भाग भरत आहेत. तर ते काय म्हणत आहे? त्यांनी एकूण 7 दिवस काम केलं. एका दिवसात 2 भाग भरले जाते. तर 7 दिवसात किती भाग भरला असेल त्यांनी? 14 भाग भरला. तर 14 भाग त्यांनी भरलाय. तर आपल्याकडे एकूण टाकी भरायची किती आहे? 70. आपल्याकडे एकूण भरायची आहे 70. त्याच्यापैकी त्यांनी 7 दिवसात 14 भरले. तर उरली किती? 56 उरले. 56 उरले. तर त्यानंतर बघा, आता त्यानंतर क्यू हा नळ बंद करण्यात आलाय. आता उरला कोणता नळ? पी नळ हा उरलाय. तर पी नळाने ते टाकी भरण्यास 56 भाग खाली आहे, आणि पी हा एका दिवसात 7 भाग भरतो. तर 7 भाग द्यावा लागेल. तर 7 भाग दिल्यामुळे पी हा किती दिवसात भरणार आहे? 8 दिवसात. तर क्वेश्चनमध्ये म्हटलं आहे की पूर्ण टाकीस एकूण किती वेळ लागला आहे? तर सर्वात आधी पी आणि क्यू दोघांनी मिळून 7 दिवस काम केले होते, ते 7 दिवस. त्याच्यानंतर उरलेली टाकी ही पीने 8 दिवसात भरली. तर टोटल किती झाले? 7, 8, 15 दिवस. तर टाकी भरण्यास एकूण किती वेळ लागला? 15 दिवस. ऑप्शन नंबर काय येईल? बी. समजलं मित्रांनो? आवडल्यास लाईक करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.